अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त वासणकर यांच्या आदेशानुसार 28 मार्चला एक मोठी अतिक्रमण काढणी कारवाई करण्यात आली। झोन क्रमांक 3 अंतर्गत वडाळी तलाव पुलापासून गार्डनच्या भिंतीला लागून मादक पदार्थ व दारू विक्री करणारे धंदे सुरू केले होते। परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। यामुळे या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिका उपायुक्त वासणकर यांच्या आदेशानुसार झोन क्रमांक 3 मध्ये एक विशेष अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे। 11:30 वाजेपासून सुरू झालेल्या या कारवाईत वडाळी तलाव पुलापासून चांदूर रेल्वे रोड पर्यंत असलेल्या भागातील अतिक्रमण काढण्यात आले। काही दुकानदारांनी या भागात झोपड्या बांधून चहा, कॅन्टीन, हॉटेल्स आणि लोखंडी पानठेले लावले होते। विशेष म्हणजे काही दुकानदार दुकानांमध्ये दारू आणि मादक पदार्थही विक्री करत होते। यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत होता आणि वारंवार तक्रारी प्राप्त होण्याच्या कारणामुळे प्रशासनाने या अतिक्रमणावर कारवाई केली आहे। ही कारवाई श्याम चावरे अतिक्रमण पथक प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। यामध्ये अतिक्रमण कर्मचारी, हजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता। या कारवाईत एक ट्रक सामग्री जप्त केली गेली असून अतिक्रमण काढून स्थानिक परिसर पुन्हा स्वच्छ करण्यात आलाय। क्रमांक 3 अंतर्गत वडाली जे परिसर आहे बगीचा गार्डन आहे, वडाली तलाव गेट पासून ते चांदूर रेल्वे या मार्गावर तलावाच्या भिंतीला लागून अनेक दुकानदारांनी पानठेले, चहा, कॅन्टीन आणि मटणाची दुकाने लावून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले होते। वारंवार मला या परिसराची आणि गार्डनमध्ये येणारे महिलांनी लेकरे जे येतात आणि तेथील नागरिकांना येण्या जाण्याकरिता खूप त्रास वाढला होता। तरी याबाबत मला खूप वारंवार तक्रार येत असल्यामुळे यावर प्रशासकीय मंजुरी घेऊन आज दिनांक 28/3/2025 रोजी मी हजरपुरा पोलीस स्टेशन यांच्याकडून अतिक्रमण यंत्रणा घेऊन अतिक्रमण माझी स्वतःची यंत्रणा इथं घेऊन सदर पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदर जे दुकानदारी आहे, दुकानदार अतिक्रमणधारक आहे, त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांना निर्देश सुद्धा दिलेला आहे की यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अतिक्रमण करण्यात येऊ नये। अमरावतीत अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळणार आहे आणि शहरातील स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाणार आहे।